मित्र हो, संपूर्ण राज्याची मिनी विधानसभा म्हणून समजल्या जाणाऱ्या 288 नगराध्यक्षांच्या निवडीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं. जनतेतून निवडून येणारे हे नगराध्यक्ष मिनी आमदार म्हणून आपापल्या भागामध्ये कार्यरत असणार आहेत. या संपूर्ण निवडणुकीचं जर आपण एकूणच सूत्र पाहिलं तर त्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे भाजप हा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, हे नाकारून चालणार नाही. भाजपनं यश जे मिळवलेलं आहे ते देदीप्यमान यश आहे. हे जरी खरं असलं तरी भाजपने जे शतक पार केलंय आणि सव्वा शतकाच्या आजूबाजूला जो भाजप जातोय त्याच्या पाठोपाठ आहेत एकनाथ शिंदे. पण ज्या भाजपला मुंबई महानगरपालिका किंवा MMRDA रिजनवर जिथे लक्ष ठेवायचं आहे तिथे मात्र भाजपची थोडीशी गल्लत होताना दिसते. आता हे भाजपच्या अनेक समर्थकांना पटणार नाही, पण शिवछत्रपतींनी असं सांगितलं होतं, ज्याची दर्यावर सत्ता त्याची राज्यावर सत्ता. बघा मी काय म्हणतोय, शिवछत्रपतींनी जे आपलं आरमारच उभारलं त्याच्या मागचा हेतूच हा होता की ज्याची किनारपट्टीवरती तटबंदी व्यवस्थित, तोच नेता राज्याचं राज्य करू शकेल किंवा राज्यकारभार हाकू शकेल किंवा राज्य चालवू शकेल. आता तुम्ही म्हणाल हे तुम्ही काय सांगताय, तर हे जे मी सांगतोय ते आपण थोडं समजून घ्यावं आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार मित्र, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, मुंबई महानगरपालिका कोण जिंकणार, भाजप की ठाकरे बंधू, याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आत्ताचे जे निकाल आलेले आहेत, 288 नगराध्यक्षांचा जो फैसला झालेला आहे त्यामध्ये निर्विवादरित्या भाजप पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे तर शिंदे आहेत, जे 60च्या दिशेनं वाटचाल करत आहेत. म्हणजे आत्तापर्यंत त्यांच्या 57 जागा झालेल्या आहेत, ते 60 करतील की नाही हे आपल्याला अल्पावधीत कळेल. आता त्या आकड्यांमध्ये आपण फार जाण्यापेक्षा यातले जर आपण पहिले 4 क्रमांक पाहिले तर ते कोण आहेत हे खूप इंटरेस्टिंग आहे. पहिल्या क्रमांकावर भाजप, दुसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदेंची शिवसेना, तिसऱ्या क्रमांकावर अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि चौथ्या क्रमांकावर काँग्रेस आहे. हे आपण विसरून चालणार नाही. आता ज्यांना ज्यांना असं वाटतंय की आम्ही काँग्रेस संपवली, त्यांच्या दुधात मिठाचा खडा पडणारे हे निकाल आहेत. आता हे सगळं होत असताना या निवडणुकीचे झटपट मी काही तुम्हाला हायलाईट सांगणार आहे आणि त्यानंतर जे मी किनारपट्टीचा जो उल्लेख केलेला आहे तो उल्लेख काय आहे ते मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही एवढी मोठी निवडणूक जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे माध्यमांसमोर आले. त्यांनी पक्षाचं आणि पक्षातल्या काही सहकाऱ्यांचं कौतुक केलं. पण जे माजी अर्थमंत्री आहेत आणि ज्येष्ठ नेते आहेत सुधीर मुनगंटीवार, त्यांनी देवेंद्र फडणवीसांना घरचा अहेर दिलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 4 आमदार असताना तिथे एकही मंत्रीपद नाही आणि माझी ताकद संपवली जाते, मला ताकद दिली जात नाहीये, अशा पद्धतीची टीका किंवा अशा पद्धतीची खंत ही सुधीर मुनगंटीवार यांनी बोलून दाखवली आहे. संक्षिप्त स्वरूपात आपण सुधीर मुनगंटीवार काय म्हणतायत ते बघूया. आम्ही हा पराजय नम्रतेने स्वीकारतो. विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही, हे आमचं निश्चितपणे सूत्र आहे. काँग्रेसनी त्यांच्या नेत्याला शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली. या जिल्ह्यामध्ये गडबाजीला पोषक वातावरण निर्माण होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणात दिसलं आणि त्यातून मग 10 नगरपालिकेमध्ये आता आम्ही झटका हा अनुभवला आहे. आता आपण पाहिलं सुधीर मुनगंटीवारांनी जे म्हटलेलं आहे त्याला पुढे जाऊन देवेंद्र फडणवीसांनी काउंटर केलंय वगैरे, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण जे भाजपचं यश आहे, जे यश आपल्याला संपूर्ण राज्यभरात दिसतंय, पण त्यातही भाजपला जो फटका बसलाय तो अगदी खरं सांगायचं तर किनारपट्टीचे जे भाग आहे, किनारपट्टीचा जो भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणात भाजपला फटका बसलाय. म्हणजे मग सिंधुदुर्ग असेल तिथलं यश जे आहे ते 50-50 आहे. मग रत्नागिरीत जर आपण आलो तर रत्नागिरीमध्ये शिंदेची शिवसेना जोरात आहे. जर आपण परत
पुढे रायगडमध्ये आलो तर तिथे पण आपल्याला अजित पवार आणि या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर तो दिसतोय. त्या पाठोपाठ जर आपण ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर तिथे मात्र भाजप 50-50 दिसतंय. हे ज्या वेळेला आपण बघतोय त्यावेळेला एक गोष्ट आपल्याला लक्षात येते, ती म्हणजे या निवडणुकीमध्ये जे जे स्वतःला दबंग समजत होते त्या लोकांना फटका बसलाय. मग कोण? गिरीश महाजन. त्यांना फटका बसलाय त्यांच्या होमपिचवर. नितेश राणेंना फटका बसलाय त्यांच्या होमपिचवर. राधाकृष्ण विखे पाटील त्यांना फटका बसलाय त्यांच्या अगदी होमपिचवर आणि नगरमध्ये. आता याच्यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काँग्रेस विदर्भात सरस ठरलेली आहे, पण कोकणात मात्र शून्य ठरलेली आहे. विदर्भात ठाकरे गट हा शून्यावरच राहिलेला आहे आणि इतरत्र जर आपण पाहिलं तर त्यांची कामगिरी ही राज्यभरात धूसर आहे. जवळपास एक 10च्या आजूबाजूला जागा नगराध्यक्ष म्हणून त्यांना मिळालेल्या आहेत. जर आपण पाहिलं ठाकरे आणि पवारांपेक्षा स्थानिक आघाड्यांचे जे नगराध्यक्ष आहेत ते जास्त आहेत. आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची नेहमी तुलना केली जाते की कोणाचं बलाबल किती आहे, कोणाची ताकद किती आहे. पुण्यामधला जर आपण विचार केला तर पुण्यामध्ये 17 नगराध्यक्ष होते, त्यापैकीचे 10 नगराध्यक्ष हे अजित पवारांचे आलेले आहेत. म्हणजे पुणे जिल्हा जो आहे तो अजित पवारांनी इंटॅक्ट ठेवलेला आहे. हे त्याचं एक आपल्याला मोठी जर आपण पाहिलं तर विश्लेषण आपण करू शकतो. आता आपण जाणार आहोत कोकणाकडे, कारण कोकण ज्याच्या हाती मुंबई महापालिका त्याच्या हाती, हे गेल्या अनेक वर्षाचं सूत्र आपण पाहिलेलं आहे. कारण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हा जो कोकणी किनारपट्टीचा जो भाग आहे, इथून एकूण 66 नगरसेवक या मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून येतात आणि हे जे 66 नगरसेवक आहेत यांच्यावर खूप मोठा पगडा हा कोकणी मतदारांचा असतो. आता शिवसेना कोणाची? ठाकरेंची की शिंदेंची? धनुष्यबाणाची की मशालीची? अशी चर्चा होत असते. आजही ठाकरेंना जनाधार आहे असं आपण मानत होतो, पण त्या जनाधारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय एकनाथ शिंदे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या निवडणुकीच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या उमेदवारांनी. जर आपण रत्नागिरीच्या आधी आपण जर गेलो सिंधुदुर्गमध्ये, तर सिंधुदुर्ग हा सगळ्यात गाजला होता. तो म्हणजे भाजपने केलेल्या पैशांच्या वाटपाबद्दल आणि निलेश राणे यांनी जो प्रचंड मोठा त्रागा तिथे केला होता. संपूर्ण निवडणुकीचं आणि देशाचं लक्ष ज्या निलेश राणेंनी स्वतःकडे आणि त्यांच्या एकूणच त्या स्टिंग ऑपरेशनकडे वेधून घेतलं होतं, ते निलेश राणे हेच तळ कोकणामध्ये दादा ठरलेले आहेत. कारण राणे बंधूंमध्ये ते थोरले आहेत आणि मीच तुझा दादा आहे असं नितेश राणेंना त्यांनी जवळपास आपल्या कामातून आणि आपल्या यशातून दाखवून दिलेलं आहे. कारण ही जी शहर विकास आघाडी बनवण्यात आली होती ती कोणाच्या कल्पनेतून बनवण्यात आली होती? तर ती राजन तेली हे माजी आमदार, काँग्रेसचे माजी आमदार होते ते आणि नारायण राणेंचे अत्यंत निकटवर्तीय होते ते. सध्या ते शिवसेनेत आहेत. त्यांचा राजकीय मी त्यांना म्हणजे उपहासाने ते राजकीय टेबल फॅन सारखी आपली कारकीर्द, अर्थात आता सगळ्याच राजकीय पक्षांची आणि तिथल्या स्थानिक नेत्यांची हीच अवस्था आहे की प्रत्येकाने आपला राजकीय टेबल फॅन करून घेतलेला आहे. जो फिरता टेबल फॅन आपल्या घरात असेल की जिकडे आपण असतो तिकडे त्याची हवा येईलच असं काही नाही. राजन तेलींचं राजकारण हे तसं झालेलं आहे, पण त्यांच्या राजकारणाने मात्र इथे कणकवलीमध्ये नितेश राणेंची हवा उडवून टाकलेली आहे. नितेश राणे हे पालकमंत्री आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे, पण ते कणकवली या त्यांच्या होमपिचवर शहर विकास आघाडीला थोपवू शकलेले नाही आहेत. संदेश पारकर हे तिथून शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. आता हा झाला कणकवलीतला विषय. मालवणमध्ये सर्वाधिक काटेकी टक्कर होती, किती म्हणजे शिल्पा खोत आणि ममता वराडकर यांच्यामधली. तिथे शिल्पा खोत या पराभूत झालेल्या आहेत. आता हा जो तळ कोकणातला भाग आहे हे आणखी एक बॅटलफील्ड कोणाचं आहे? तर रवींद्र चव्हाणांचं. रवींद्र चव्हाणांना मात्र इथे सरशी साधता आलेली नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे, हे जरी मान्य असलं तरी इथे त्यांची जादू चाललेली नाही. आता तुम्ही म्हणाल की ते वेंगुर्ल्यामध्ये चालली, तर वेंगुर्ल्यामध्ये जे काही झालेलं आहे ते जर आपण पाहिलं तर वेंगुर्ल्यामध्ये दिलीप गिरब जे आहेत ते निवडून आलेत भाजपचे आणि सावंतवाडीमध्ये श्रद्धाराजे भोसले निवडून आलेले आहेत. म्हणजे सावंतवाडीमध्ये फटका कोणाला बसलेला आहे? तर दीपक केसरकरांना बसलेला आहे. आता आपण रत्नागिरीचा जर आपण विचार केला तर तिथे खेडमध्ये माधवी बुटाला,
चिपळूणमधले उमेश सकपाळ आणि रत्नागिरीच्या शिल्पा सुर्वे ह्या शिंदेच्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवारांची तिकडे सरशी झालेली आहे. म्हणजे एकूण 5 पैकीच्या 3 नगराध्यक्ष जे आहेत ते शिंदेचे रत्नागिरीमध्ये निवडून आलेत. राजापूरच्या हुस्नबानू खलिपे या काँग्रेसच्या विजयी झालेल्या आहेत. या रत्नागिरीमध्ये 2 माजी आमदारांची लढाई होती. त्यापैकीच्या एक होत्या हुस्नबानू खलिपे राजापूरच्या, आणि चिपळूणमध्ये आपलं नशीब अजमावत होते ते म्हणजे एरवी जनमित्र समजले जाणारे रमेश कदम. पण रमेश कदम यांना पराभव पत्करावा लागलेला आहे आणि त्यांना पराभूत केलेलं आहे उमेश सकपाळ यांनी. लांजाला सावली कुरूप ज्या आहेत त्या विजयी झालेल्या आहेत, त्या शिवसेनेच्या आहेत. आणि रायगड, या रायगडमध्ये जे काय घमासान झालेलं आहे आणि ते जर आपण पाहिलं तर ते प्रचंड आहे. या संपूर्ण जर आपण निवडणुकांच्या एकूणच निकालांचा आणि नगराध्यक्षांच्या निवडीचा जर आपण विचार केला तर मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात रायगडमध्ये काय झालंय ते सांगतो, आणि मग याचा फटका मुंबईमध्ये नेमका भाजपला बसणार का कसा बसणार तेही आपण बघूया. रायगडचा जर आपण विचार केला तर रायगडमध्ये अजित पवार गटाच्या वनश्री समीर शेडगे या जिंकून आलेल्या आहेत. रोह्यामधून श्रीवर्धनमधून अतुल चोगले निवडून आलेले आहेत, ते उबाटाचे आहेत. पण असं म्हटलं जातंय की ते उबाटाकडून शिंदेंकडे जातील. पण हे जर झालं तर ती तिथल्या नागरिकांच्या मतांची प्रतारणा असेल. कर्जतमधून पुष्पा दगडे या राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या आहेत. माथेरानमधून चंद्रकांत चौधरी हे निवडून आलेले आहेत, ते सुद्धा शिवसेनेचे आहेत. महाडवरून सुनील कविस्कर जिंकून आलेले आहेत, ते शिवसेनेचे आहेत. पेणमधून प्रीतम पाटील त्या भाजपच्या आहेत. मुरुड जंजिरामधून आराधना दांडेकर त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आहेत. उरणमधून भावना घाणेकर आहेत, त्या शरद पवारांच्या आहेत. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जे काही घडलेलं आहे ते खूपच आश्चर्य करणारं आणि शिंदेंच्या डोळ्यात अंजन घालणार आहे. त्यामध्ये काय झालंय बघा, अंबरनाथमधून तेजश्री करंजुले या निवडून आलेल्या आहेत. आपल्याला आठवत असेल की तिथून मनीषा वाळेकर या निवडणूक लढत होत्या आणि त्यांचा पराभव केलेल्या वाळेकरांचा हा तेजश्री करंजुले यांनी. करंजुले आणि वाळेकर यांच्यामध्ये विळा भोपळ्याचं वैर आहे. बदलापूरमध्ये रुचिता घोरपडे निवडून आलेले आहेत. तिथून वामन म्हात्रे यांचा उमेदवार जो आहे तो पराभूत झालेला आहे शिवसेनेचा. वामन म्हात्रेंच्या घरातून एका कुटुंबाला 6 तिकीटं दिली होती, त्यातले 3 लोकांनी हरवलेलं आहे. याच्यावरून एकनाथ शिंदे यांना कळू शकेल की नेमकं काय चाललेलं आहे. पालघरमध्ये उत्तम घरत जे आहेत ते शिवसेनेचे आहेत, ते निवडून आलेले आहेत. आता जर आपण पाहिलं तर या संपूर्ण कोकण किनारपट्टीवर शिंदेंनी जी काही भाजपपेक्षा सरस कामगिरी केली आहे त्यातून 2-3 मेसेज जातात. ते काय आहेत तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो कोकणी मतदार आहे, जो महत्त्वाचं योगदान देतो किंवा महत्त्वाची भूमिका बजावतो, तो आता एकनाथ शिंदेंकडे आहे. ही ठाकरेंसाठी एक वेगळी आणि धोक्याची घंटा आहे. आणि त्याचप्रमाणे भाजपला अजून आपली कामगिरी सुधारण्याची गरज आहे. कारण भाजप हा जितका मोठा पक्ष आहे, कदाचित शिंदेंची शिवसेना हा तितका मोठा पक्ष नसेल, तिच्याकडे तितकी व्यवस्था नसेल. पण एक मात्र खरं आहे की हा जो कोकणी मतदार आहे हा अत्यंत निष्ठेनं मतदान करत असतो. तो शिवसेना प्रमुखांबरोबर लॉयल राहिला, तो धनुष्यबाणाबरोबर लॉयल राहिला. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी या सगळ्या मतदाराला ज्या पद्धतीचं गृहीत धरलं, वाऱ्यावर सोडलं, पक्षीय मतभेद आणि पक्षीय सुंदोपसुंदीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं नुकसान त्यांच्या नेत्यांनीच केलेलं आहे. त्याचा फायदा एकनाथ शिंदे यांनी उचलला आणि तिथे त्यांनी यश मिळवलं. जर आपण 27 नगराध्यक्षांचा जर तिथल्या विचार केला तर एकूण 10 नगराध्यक्ष हे शिंदेंचे निवडून आलेले आहेत आणि 9 नगराध्यक्ष हे भाजपचे निवडून आलेले आहेत. हे आपल्याला मोठ्या मोठ्या पद्धतीने सांगता येईल. या निवडणुकीतली सगळ्यात आणखी एक सुखावणारी गोष्ट काय आहे तर बड्या नेत्यांची दादागिरी आणि भाईगिरी ही मतदारांनी मोडून काढली, मतदारांनी त्यांना ठोकून काढलं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे नगरमध्ये विखे पाटील आणि सुजित विखे यांची जी काही दादागिरी होती ती दादागिरी थोरात आणि तांबे यांच्या विनम्रपणाने सरशी मिळवून देणारी ठरलेली आहे त्या तिथल्या स्थानिक आघाडीला. हीच गोष्ट अगदी तळकोकणामध्ये नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या बाबतीत म्हणता येईल. निलेश राणे हे खूपच
उर्मट, आक्रस्ताळे आणि भडकाऊ बोलणाऱ्या गोष्टीसाठी ओळखले जात होते. पण गेल्या 1.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीत निलेश राणे बदललेले आहेत, आजची सुद्धा त्यांची प्रतिक्रिया आणि त्यांचा एकूणच कॅमेऱ्यासमोरचा जो काही ॲपिअरन्स होता तो जर आपण पाहिला तर तो कसा होता ते आपण बघूया आणि त्यानंतर त्यांचे धाकटे बंधू नितेश राणे काय म्हणतात तेही आपण बघूया. हा जनतेचा विजय आहे. लोकांनी आशीर्वाद दिले. आमच्या सगळ्या सहकार्यांनी सन्माननीय जिल्हा प्रमुख सामंत साहेब असतील, आमचे नेते मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेब असतील, राणे साहेब असतील आणि आमच्या सगळ्या नेत्यांमुळे हा विजय झालेला आहे आणि हा विजय झालेला आहे आणि म्हणून हा एकट्याचा विजय कधीच नसतो. जनतेने निवडून दिलाय, हा जनतेचा विजय आहे. ही निवडणुका म्हणजे लोकसभा ही वेगळ्या विचाराने लढली जाते, विधानसभा वेगळ्या विचाराने लढली जाते आणि आता नगरपंचायती ह्या वेगळ्या विचाराने लढले जातात. प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन वेगळं असतं. या कणकोलीच्या निवडणुकीमध्ये मी विरुद्ध सगळेच होतो, म्हणजे आतमधले, बाहेरचे, माझे, विरोधातले सगळे एकत्र आलेले. सगळ्यात लोकांनी नितेश राणेला कशा पद्धतीने कणकोली कशा पद्धतीने थांबवू शकतो यासाठी खुली आघाडी केली. शहर विकास आघाडीचं उद्दिष्ट तेवढं होतं की कुठल्याही पद्धतीने नितेश राणे आणि ह्या लोकांना तुम्ही अद्दल घडवा. कोकण किनारपट्टीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालेलं यश हे काहीसं सुखावणारं असलं तरी भाजपने मिळवलेलं जे यश आहे त्या यशाचा जर आपण विचार केला तर ते खूपच अद्भुत आहे, खूपच कौतुकास्पद आहे. हे आपल्याला नाकारून चालणार नाही. भाजपच्या यशाचे जर हायलाईट्स आपण काढायचे म्हटले तर ते हायलाईट स्वतः मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलेत ते असे आहेत की 75% महायुतीचे नगराध्यक्ष झालेले आहेत असं स्वतः मुख्यमंत्री म्हणालेले आहेत. 2017 साली जेव्हा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा 1602 नगरसेवक होते आणि आता ज्या वेळेला 2025ला निवडणुका झाल्या आहेत 3325 नगरसेवक हे भाजपचे निवडून आलेले आहेत. म्हणजे आपण यश किती मोठं आहे हे आपण बघू शकतो. दुपटीपेक्षा मोठी मजल ही नगरसेवकांच्या संख्येमध्ये गाठलेली आहे भाजपने. पण त्याच वेळेला देवेंद्र फडणवीसांनी, एरवी तर देवेंद्र फडणवीस हे ज्याला आपण वस्तुनिष्ठ गोष्टी मांडणं, विनम्रपणे आणि पारदर्शीपणे काम करण्यासाठी ओळखले जातो आपण त्यांना ओळखतो. त्याच देवेंद्र फडणवीसांकडून आता संपूर्ण राज्यातल्या राजकारणाच्या बाबतीमध्ये अशाच पद्धतीचा भविष्यातला एकूण त्यांचा अप्रोच किंवा पवित्रा असण्याची गरज आहे. हे आजच्या निवडणुकीने पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे. लोकांना दादागिरी करणारे, बंदोबस्त करू म्हणणारे, उचलून नेऊ म्हणणारे, ठोकून काढू म्हणणारे लोक आवडत नाहीत हे आज या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे. आणि त्यामुळेच ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलेले देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत, विनम्रपणे आपल्या सहकार्यांना कसं श्रेय देत आहेत, संक्षिप्त स्वरूपात बघूया. सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर या निवडणुकीमध्ये मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला. एकाही सभेमध्ये एकाही व्यक्तीच्या विरोधात, एकाही पक्षाच्या विरोधात, एकाही नेत्याच्या विरोधात बोललो नाही. केवळ विकासावर मतं मागितली. आम्ही काय केलं हा ट्रॅक रेकॉर्ड सांगितला. आम्ही काय करणार आहोत याची ब्ल्यूप्रिंट मांडली आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद हा सर्व लोकांनी दिला आणि मतदारांनी आम्हाला निवडून दिलं. त्यामुळे एक प्रकारे भारताच्या इतिहासातली ही पहिली निवडणूक असेल की ज्या निवडणुकीमध्ये एखाद्या पक्षाचा मुख्यमंत्री कोणावरही एक सूतभरही टीका न करता त्यांचा पक्ष विजयी होतो. एक प्रकारे लोकांनी आमच्या विकास कामांना दिलेली ही पावती आहे. आता आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस काय म्हणाले. देवेंद्र फडणवीसांच्या आणि भाजपच्या यशावर बोटं मोडण्यासाठी सर्वात आधी विरोधकांकडून बाहेर पडले होते संजय राऊत. पण संजय राऊतांचा जो नेहमीचा
ठेका होता तो तोच होता, EVMचं मशीन, पैशाचा वापर. पण हे काही जरी असलं तरी 288 नगराध्यक्षांच्या या निवडणुकीमध्ये भाजपने सरशी केलेली आहे, हे नाकारून चालणार नाही. दुसरीकडे शिंदेंचं यश दुर्लक्षिता येणार नाही आणि वापरा आणि सोडा हे जे काय भाजपचं सूत्र आहे ते सूत्र चुकीचं आहे असा संदेश देणारी ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीचे हे निकाल आहेत. मित्रहो, या संपूर्ण निवडणुकीच्या निकालांबद्दल आपल्याला काय वाटतंय जरूर आम्हाला कळवा. धन्यवाद.